नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काकडीचे डोसे करणार आहोत। पटकन होणारे आणि हेल्दी असे हे ब्रेकफास्टसाठी किंवा कुठल्याही वेळेच्या खाण्यासाठी, रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही करू शकता। याच्यासाठी एक काकडी चिरून घेतलेली आहे, मग तुकडे करून घेतलेले आहेत काकडीचे। तसंच एक हिरवी मिरची सुद्धा चिरून घेतलेली आहे। नंतर हे काकडीचे तुकडे आणि मिरची एका मिक्सर जारमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये घालायचे। सालं काढायची काही जरूर नाही आहे। नंतर ह्याच्यामध्ये आल्याचे 1-2 तुकडे घातलेले आहेत। नंतर एक कांदा चिरून घातलेला आहे। कांदा ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप करू शकता। नंतर हे दोन्ही मिळून ग्राइंड करायचे पेस्ट। त्याच्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ, पाव कप तांदळाचं पीठ आणि पाव कप रवा घातलेला आहे। तसंच हा हेल्दी डोसा तुम्ही केव्हाही खाऊ शकता। जिरे आणि हिंगही घातलेला आहे। 1 चमचा मीठ, 1 छोटा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। आता ह्याच्यामध्ये एक अर्धा कप दही घातलेलं आहे। ताजं दही किंवा थोडंसं आंबट असलं तरी सुद्धा चालेल। नंतर ह्याच्यामध्ये एक अर्धा ते पाऊण कप पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिळून एकत्र ग्राइंड करायचं आहे, बारीक पेस्ट करायची आहे। आपली काकडी पूर्ण झाली नव्हती, ती पूर्ण ग्राइंड होईल आता। त्यानंतर हे जे वाटलेलं पीठ आहे ते सगळं मिळून एका बाउलमध्ये घालायचं आहे आणि एक 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 10 मिनटानंतर याची कन्सिस्टन्सी बघून मी इथे आता एक पाव कप पाणी आणखीन घातलेलं आहे। तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट हवं त्याप्रमाणे डोश्याचं पीठ करून घ्यायचं। नेहमीच्या डोश्याच्या पिठासारखंच असणार आहे हे। नंतर तवा तापवून मीडियम हायवर तवा तापवलेला आहे आणि त्याच्यावर एक डाव भरून पीठ घालून ते गोल पसरून घेतलेलं आहे डोश्यासारखं। त्याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप घातलेलं आहे आणि हे आपण 1 मिनिटभर भाजून घेणार आहोत। वरचा जो भाग आहे त्याचा रंगही थोडासा बदलेल आणि कोरडं पण दिसेल। ते आधीचा पांढरा ओला जो असतो तो निघून जाईल। नंतर तसं झाल्यावर आपण हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा एक 30 सेकंद शिजवून घेतो आहे आपण। इथे आपला काकडीचा डोसा तयार आहे। तर बाकीचे डोसे पण अशाच प्रकारे करून घ्यायचेत आणि हा डोसा तुम्ही नारळाची चटणी किंवा तुमची कुठलीही आवडती चटणी, सांबार, एखादी भाजी, रस्सा भाजी ह्याच्याबरोबर खाऊ शकता। सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला, रात्रीच्या जेवणाला केव्हाही पटकन 15 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।